थंडीत सुक्या मेव्याला वाढती मागणी, ड्रायफ्रुट्सच्या किमतींमध्ये मोठी वाढ। थंडीची चाहूल लागताच बाजारात सुक्या मेव्याला चांगलीच मागणी वाढली आहे। मात्र या वाढत्या मागणीसोबतच सुक्या मेव्याच्या किमतींमध्ये देखील लक्षणीय वाढ झाली आहे। शरीराला ऊब मिळण्यासाठी घराघरात सुक्या मेव्याचे लाडू बनवले जात असतानाच वाढलेल्या किमतींकडे ग्राहकांनी मात्र दुर्लक्ष केलंय। नाशिकसह संपूर्ण जिल्ह्यात थंडीचा जोर वाढू लागलाय। थंडीच्या दिवसात शरीराला ऊर्जा देणारे सुका मेवा आणि त्यापासून बनणारे लाडू यांची जोरदार मागणी बाजारात दिसत आहे। पण मागणीसोबतच किमतींमध्येही मोठी उसळी दिसून येत आहे। खजूर जो मागील वर्षी 150 रुपये किलो होता, तो आता थेट 200 रुपये किलो झालाय। खोबरे देखील 200 रुपयांवरून थेट 350 रुपयांपर्यंत पोहोचलाय। दररोजच्या वापरातील काजू 750 रुपयांवरून 850 रुपये किलो झाला आहे, तर बदामाचे दर 750 वरून 850 रुपये किलो इतके वाढले आहेत। पौष्टिकतेसाठी प्रसिद्ध अंजीर मात्र सर्वाधिक महाग। मागील वर्षी 800 रुपये असलेला अंजीर आता 1000 ते 1200 रुपये किलो दरम्यान विकला जातोय। आणि बेदाण्यांच्या किमतींमध्येही मोठी उसळी आहे। 220 रुपयांच्या बेदाण्यांचा दर आता थेट 550 रुपये किलो इतका झालाय। दर वाढले तरी ग्राहकांची खरेदी कमी झालेली नाहीये। आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या सुक्या मेव्याची मागणी अधिक असून थंडीत शरीराला ऊब देण्यासाठी या पदार्थांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। नमस्कार, माझं नाव यश संतपाळ। मी सुका मेवा विक्रेता आहे। तर खोबऱ्याचे भाव 350 रुपये, खाली 200 रुपये। मेथीचे लाडू पण करता येतात थंडीमध्ये, शरीराला एकदम चांगले असतात ते। काजू बदाम घेतले, बदाम 850 रुपये, काजू 800 रुपये, डिंक 200 रुपये पावशेर आहे। मेथी आहे 100 रुपये किलो। मेथीच्या लाडूने शरीराला एकदम फायदा असतो। कंबर गुडघा ला वात नाही थंडीमध्ये। तर गुळ आहे, आपलं ड्रायफ्रूटमध्ये 10 ते 15% वाढ झालेली आहे सर्व याच्यात। पहिले किसमिस मागच्या सीझनला 200 रुपये किलो होती, तर 550 रुपये झालेली आहे। पावसामुळे सगळे भाव वाढलेले आणि थंडी बी खूप जास्त प्रमाणात, आणि गिऱ्हाईकाचा रिस्पॉन्स बी एकदम भारी आहे। लोकनायक न्यूज